चंद्रपूरचे भाजप खासदार हंसराज अहिर यांनी आज केंद्रीय राज्यमंत्री म्हणून शपथ घेतली। त्यानंतर चंद्रपुरात भाजप कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला। मैं हंसराज गंगाराम अहिर ईश्वर की शपथ लेता हूं कि मैं विधि द्वारा स्थापित भारत के संविधान के प्रति सच्ची श्रद्धा और निष्ठा रखूंगा। हंसराज अहिर यांच्या गोल बाजार येथील घराबाहेर भाजप कार्यकर्त्यांनी रविवारी पुन्हा एकदा दिवाळी साजरी केली। अहिर यांचा राज्यमंत्री म्हणून केंद्रीय मंत्रिमंडळात समावेश झाल्यानंतर भाजप कार्यकर्त्यांनी जोरदार जल्लोष केला। एकमेकांना मिठाई भरवून त्यांनी आपला आनंद व्यक्त केला। आता ते केंद्रात राज्यमंत्री झाल्याने त्यांच्या कुटुंबियांनीही समाधान व्यक्त केलंय। ये खासदार बनके भी बहुत अच्छा काम करे और फिर मंत्रिमंडल में जाके भी अच्छा काम करे। और क्या घर में सब बहुत जन खुश है, सब बहुत खुशी का माहौल है। मुझे बहुत गर्व हो रहा है मेरे पिताजी पर। उन्हें एक मौका मिल रहा है अपने आप को साबित करने का। वैसे तो वो अच्छा कार्य कर रही है, लेकिन उन्हें एक और अच्छा मौका मिल रहा है और मैं शुक्रिया अदा करना चाहूँगी मोदी जी का उन्हें एक चांस देने के लिए। यूपीए सरकारच्या काळातील कोट्यवधी रुपयांचा कोळसा घोटाळा गाजला। हा घोटाळा उघड करण्यात हंसराज अहिर यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती। नागपुरात झालेल्या प्रचार सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी त्याचा खास उल्लेख केला होता। त्यामुळे 4 वेळा चंद्रपूरमधून लोकसभेवर निवडून आलेल्या अहिर यांचा केंद्रीय मंत्रिमंडळात समावेश होणार अशी सर्वांनाच आशा होती। मात्र त्यासाठी 6 महिने वाट पाहावी लागली। 1980च्या दशकात अहिर यांनी आपल्या राजकारणाची सुरुवात केली। चंद्रपूर सारख्या जिल्ह्यात भाजपचा सामाजिक आधार वाढवण्यात त्यांनी मोलाची भूमिका बजावली आहे। आता राज्यमंत्री पदाच्या रूपाने त्यांना त्याचं फळ मिळालंय। 10 दिवसांपूर्वी चंद्रपूरचे आमदार सुधीर मुनगंटीवार यांना महाराष्ट्राचं अर्थमंत्रीपद देण्यात आलं। आता अहिर यांच्या माध्यमातून चंद्रपूरला थेट केंद्रीय मंत्रिमंडळात स्थान मिळालंय। त्यामुळे चंद्रपूरकरांचा आनंद गगनात मावेनासा झालाय। आशिष आंबाडे, झी मीडिया, चंद्रपूर। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।